सटाणा बाजार समितीचा निकाल समोर आलेला आहे। व्यापारी वर्गातून आता दीपक सोनवणे, योगेश रौंदळ यांचा विजय झालाय। हमाल मापारी गटातून संदीप साळे यांनी बाजी सुद्धा मारलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती एक महत्त्वाची बाजार समिती म्हणून मानली जात होती आणि जवळपास वर्षभरापासून तिच्यावर एक प्रशासक राज होता। पण मात्र आता कुठेतरी बाजार समितीची ही निवडणूक सुरू झालेली आहे आणि निवडणुकीची आता मतमोजणी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपण आलो आहोत सटाणाच्या या ठिकाणी जिथं मतमोजणी चालू आहे आणि इथं आपण बघू शकता पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त देखील लागलेला आहे आणि दोन्ही पॅनलचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। आणि जर विचार केला तर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 18 जागा होता। या 18 जागांपैकी 18 जागांमध्ये जवळपास 46 उमेदवार आपले नशीब हे जे आहे हे आजमावत आहे निवडणुकीच्या माध्यमातून। आणि दोन जे पॅनल आहेत, एक शेतकरी विकास पॅनल आहे आणि एक यशवंत विकास पॅनल आहे। जे माजी सभापती एक यशवंत सोनवणे व दुसरे माजी सभापती जे आहेत डॉक्टर विलास बच्चाव यांच्या दोघांच्या माध्यमातून हे दोन वेगवेगळे पॅनलांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि अद्यापपर्यंत 3 जागांचे निकाल जे आहे ते लागलेले आहे। व्यापारी गटातून 2 निकाल आणि हमाल मापारी गटामधून 1 निकाल हा जाहीर झालेला आहे आणि थोड्याच वेळात या येणारा जी बॉडी असेल, कार्यकारिणी असेल, इथे निकाल जाहीर होतील। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज सटाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।